गुड मॉर्निंग व्ह्यूअर्स, डिवाइन टाईम विथ निकीमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्या सगळ्यांना विश यू व्हेरी हॅपी अँड ब्लेस्ड बर्थडे. तर चला आज आपण बघूया डिवाइन टायमिंगमध्ये आपल्या एंजल्सचा, आपल्या युनिवर्सचा आपल्याला गायडेड मेसेज, मॉर्निंग मेसेज काय असणार आहे. एंजल, स्पिरिट गाईड, मदर युनिवर्स, मदर नेचर, प्लीज गाईड करा. माझ्या व्ह्यूअर्ससाठी आज काय गायडेड मेसेज आहे तुमचा. मॉर्निंग एनर्जीज काय असणार आहेत, प्लीज गाईड करा. प्लीज गाईड करा एंजल्स, युनिवर्स प्लीज गाईड करा. आज माझ्या व्ह्यूअर्ससाठी तुमचा काय मेसेज आहे. 2 मेसेजेस आलेले आहेत. रास पाहूया आपण. युनिवर्स, एंजल्स, कुठल्या राशीचं जर डिप्रेशन, टेन्शन चालू असेल, कुठल्या संकटात असतील तर त्यांच्यासाठी मंत्र सजेस्ट करा. कोणती रास आहे. ज्या राशीला डिप्रेशन, टेन्शनमधून जात असतील, दुःखातून जात असतील तर संकटकाळी त्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी मंत्र सजेस्ट करा. गाईड करा एंजल्स. दोन राशा आलेल्या आहेत. रास पाहूया आपण कोणती आहे. वृश्चिक म्हणजे स्कॉर्पिओ. वृश्चिक रास. तर कुठली डिप्रेशन, टेन्शन, एन्झायटी चालू असेल, कुठलं कठीण काळ चालू असेल तर ओम महालक्ष्मी नमः. ओम महालक्ष्मी नमःचा जाप वृश्चिक रास म्हणजे स्कॉर्पिओने करायचा आहे. ओम महालक्ष्मी नमः. आणि एक दुसरी रास पाहूया आपण. सिंह रास आलेली आहे. सिंह म्हणजे लिओ रास. सिंह रास. तर कुठली डिप्रेशन, टेन्शन तुम्हाला चालू असेल तर तुम्ही ओम लक्ष्मी नमः, ओम लक्ष्मी नमःचा जाप सिंह राशीने म्हणजे लिओ राशीने करायचा आहे. पहिला गायडेड मेसेज पाहूया आपण आज. युनिवर्सचा काय आहे आपल्यासाठी. लिव्ह बेटर लाईफ. एक चांगलं लाईफ, एक चांगलं जीवन तुमच्या फ्युचर, प्रेझेंट तुम्हाला युनिवर्स देत आहे. लिव्ह बेटर लाईफ हा पहिला मेसेज आहे आपल्याला आज गायडेड. दुसरा पाहूया. परफेक्ट टायमिंग चालू आहे तुमच्या जीवनामध्ये आणि लिव्ह बेटर लाईफ हे 2 गायडेड मेसेज आहेत. तर युनिवर्स तुम्हाला आज ह्या 2 मेसेजने गाईड करत आहे. परफेक्ट टाईम तुमच्या जीवनामध्ये येत आहे. परफेक्ट टाईम तुमच्या जीवनामध्ये चालू झालेला असेल तर आत्ताचे जे काही रखडलेली कामं आहेत ती सगळी आता इथून पुढे सुरळीत पार पडणार आहेत. तर जो डिवाइन टायमिंग आहे तो तुमच्या जीवनामध्ये परफेक्ट टाईम चालू झालेला आहे. आता जे काही अडथळे तुमच्या मार्गामध्ये होते, तुमच्या मॅरिड लाईफमध्ये, रोमॅन्टिक लाईफमध्ये, करिअरसाठी बघत असाल, पर्सनल लाईफसाठी, तर हा कठीण काळाचा जो फेज आहे तो पूर्णपणे इथे निघून गेलेला आहे. जरी उत्तम आरोग्यासाठी तुम्ही बघत असाल, आजार असाल तरी त्यासाठी युनिवर्सने तुम्हाला गाईड केलेलं आहे. आजारपणाचा काळ सरलेला आहे. उत्तम आरोग्य तुम्हाला भेटत आहे. एक बॅड पॅच जो लाईफचा असतो तो आता सरलेला आहे आणि उत्तम गोष्टी तुम्हाला युनिवर्स तुमच्या जीवनामध्ये देऊ पाहते. इथून पुढचं जे आयुष्य आहे तुमचं ते खूप चांगलं प्रगतिशील होणार आहे. म्हणून लिव्ह बेटर लाईफ असा आपल्याला मेसेज आलेला आहे युनिवर्सचा. तर या संधीचा आपण नक्कीच फायदा घेऊया. आणि युनिवर्सने आपल्याला, एंजल्सने आपल्याला गाईड केलेलं आहे की परफेक्ट टायमिंग जो आहे तो तुमच्या जीवनामध्ये चालू झालेला आहे. जी टॉक्सिसिटीच्या गोष्टी होत्या, ज्या अनवॉन्टेड गोष्टी होत्या त्या युनिवर्सने तुमच्या जीवनातनं काढून टाकलेल्या आहेत. आणि तुम्ही तुमच्या पर्सनल लाईफमध्ये करिअरसाठी ग्रोथ बघत असाल तर आता उत्तम काळ चालू झालेला आहे. तर तुम्हाला ज्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये तुमच्या बिझनेससाठी करायच्या होत्या किंवा जॉबसाठी नवीन करायच्या होत्या, चेंजेस करू पाहत होता, तर तुम्ही आत्ता करू शकता ते. कारण आता नवीन परफेक्ट टाईम, चांगला काळ सुरू झालेला आहे तुमच्या जीवनामध्ये. भरपूर काळापासून आजारी असाल किंवा 2-3 महिन्यांपासून, 1 वर्षांपासून, 8 महिन्यांपासून तुमचा आजारपण पण इथे हळूहळू पूर्णपणे बरा होत आहे. उत्तम आरोग्य तुम्हाला युनिवर्स देत आहे. तर त्यासाठी तुम्ही ग्रॅटिट्यूड, धन्यवाद युनिवर्सला, एंजल्सला, आपल्या इष्टदेवतांना नेहमी शो करा. आणि जे आयुष्यात इथून पुढचं तुम्हाला मिळणार आहे ते खूप उत्तम, आरोग्यदायी आणि मंगलमय असणार आहे. ज्या अनवॉन्टेड टॉक्सिक गोष्टी आहेत ते युनिवर्सने आपल्या जीवनातनं काढून टाकलेल्या आहेत. तर जे काय होईल इथून पुढे ते तुमच्या मार्गावर, तुमच्या जीवनामध्ये आशीर्वादाचंच होणार आहे. फक्त चांगलं ते घ्या आणि नको असलेल्या गोष्टींसाठी तुम्ही कुरकुर करू नका. कदाचित आपल्याला त्या गोष्टी हवी असतील पण युनिवर्सला, एंजल्सला तर त्या गोष्टी तुम्हाला द्यायच्या नसतील.
असेल, तुमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम होणार असेल, तर त्या गोष्टींसाठी कुरकुर करू नका. जे सध्या तुमच्यासोबत आहे त्या गोष्टीचा स्वीकार करा आणि धन्यवाद मागा. आणि आपल्याकडनं होईल तितकं यथाशक्तीप्रमाणे अनाथ, गोरगरीब, विधवांना मदत करायला विसरू नका. आपल्या इष्टदेवतांना, आपल्या पूर्वजांना, आपल्या एंजल्सला नेहमी ग्रॅटिट्यूड शो करायला विसरू नका. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना शुभमय, मंगलमय आणि उत्तम आरोग्याचा जाऊ. धन्यवाद.